तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट माझा खरा अनुभव आहे. एका शाळेमध्ये मला इन्व्हाइट केलं गेलं होतं मुलांसाठी ब्रेन जिम वर्कशॉप घेण्यासाठी. साधारण 9 ते 12 वर्ष वयोगटातली ही मुलं. मी शाळेत गेले, शाळेच्या हॉलमध्ये पोहोचले आणि जवळजवळ 30-40 मुलं माझ्यासमोर मस्त ओळीत असे उभे होते. शाळेच्या कोऑर्डिनेटरने मला इंट्रोड्यूस केलं. मी स्टेजवर गेले आणि तिकडनं पाहिलं तर छान रांगेत उभी असलेली, उत्सुक असलेली सगळी लहान मुलं माझ्या समोर होती. आता ह्या मुलांना ब्रेन जिम वर्कशॉप म्हणजे त्यांच्या वर्गातून बाहेर आणून हॉलमध्ये ब्रेन जिम वर्कशॉप असं काहीतरी ऍक्टिव्हिटीज होणार आहे, यासाठी सगळीच मुलं छान उत्सुक होती. आणि मी मुलांना प्रश्न विचारला, त्यांची उत्सुकता अजून वाढवण्यासाठी एक गमतीशीर प्रश्न विचारला की तुमच्यापैकी किती जणांकडे मेंदू आहे. सगळी मुलं हसायला लागली आणि सगळ्यांनी हात वर केले. आणि हे खूपच साहजिक होतं की मुलांनी हात वर करावे, कारण त्यांना माहिती आहे की माझ्याकडे आहे मेंदू आणि हे कसं शक्य आहे की कोणाकडे मेंदू नाही. पण या 30-40 मुलांपैकी एका मुलीने मात्र हात वर नाही केले. ती शांत उभी होती आणि जसा मी हा प्रश्न विचारला तशी ती थोडीशी गोंधळली. बरं, तिच्याकडे माझं लक्ष गेलं. मला असं वाटलं तिने माझा प्रश्न व्यवस्थित ऐकला नाही, म्हणून मी पुन्हा एकदा प्रश्न विचारला, किती जणांकडे मेंदू आहे. तरीही तिचा हात वर नाही आला आणि बाकीच्या मुलांनी अगदी हसत, म्हणजे हा काय प्रश्न आहे असं एकमेकांकडे बघत खिदळत त्यांचे हात वर केले. पण ह्या मुलीचे मात्र हात खालीच होते. आता मला प्रश्न पडला की ह्या मुलीचे हात वर का नाही, म्हणजे तिच्या मनात नेमका काय विचार आहे, तिने का हात वर केले नाही. बरं, ब्रेन जिम वर्कशॉपच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या त्या ऍक्टिव्हिटीज आम्ही सुरू केल्या आणि माझ्या बरोबर असलेल्या माझ्या 2 असिस्टंट आम्ही मुलांना एंगेज केलं. आणि ह्या सगळ्या बाकी मुलांच्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्यानंतर ज्या मुलीने हात वर केला नव्हता त्या मुलीकडे मी वळले. पाहिलं तर ती फार काही ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड नव्हती ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. मी तिला बाजूला बोलवलं, तिच्याबरोबर गप्पा मारण्याचा प्रयत्न केला, सुरुवात केली. बरं, ती मुलगी काही बोलायला तयारच नव्हती. मी जे काही प्रश्न विचारत होती, तुझं नाव काय आणि तुला कसं वाटतं, जे काही मी बेसिक प्रश्न विचारत होती त्यावर तिच्या फक्त ती मान हलवून उत्तर देत होती, हो नाही, आणि एका शब्दात उत्तर देत होती. हळूहळू तिच्याबरोबर मी कॉन्व्हर्सेशन अजून वाढवलं. तिच्याबरोबर एक ट्युनिंग जमवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळानंतर माझा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि मी मघाशी विचारलेल्या प्रश्नाकडे वळले आणि तिला पुन्हा एकदा विचारलं की तुझ्याकडे पण ब्रेन आहे ना. त्यावर तिने काही न बोलता फक्त माझ्याकडे एकटक पाहिलं आणि तिच्या डोळ्यांमध्ये, तिच्या शरीरामध्ये मला एक वेगळी भीती आणि एक अनइझीनेस जाणवला. मी पुन्हा हळुवारपणे त्या प्रश्नाच्या खोलात गेले. म्हटलं, काय वाटते तुला, व्हॉट डू यू थिंक, डोंट यू हॅव ब्रेन. त्यावर मात्र ती पटकन म्हणाली, नो आय डोंट हॅव ब्रेन. आणि तिचं हे उत्तर ऐकून पुन्हा माझ्या मनात प्रश्न पडला की हे उत्तर तिच्या मनात का आलं असेल किंवा हे तिच्या मनात कसं तयार झालं. जी मुलगी स्वतः आता माझ्या प्रश्नाला उत्तर देताना तिचा मेंदू हे प्रोसेस करते आणि उत्तर देते बाहेर, ती असं का बरं म्हणत असेल की माझ्याकडे मेंदू नाही. अजून काही वेळ तिच्याशी बोलत गप्पा मारत या प्रश्नाच्या खोलात जात तिच्या मनात तयार झालेलं उत्तर की माझ्याकडे मेंदू नाही ह्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत तिच्याबरोबर मी गप्पा सुरू केल्या. आणि थोड्या वेळानंतर त्या मुलीने मला सांगितलं की त्या दिवशी सकाळी माझी आई कपड्यांना इस्त्री करत होती आणि आईची ऑफिसला जाण्याची गडबड, आईची शाळेची गडबड, आणि ह्या सगळ्या गडबडीत त्या मुलीच्या हातातून काचेचं ग्लास पडलं, फुटलं. त्यावर तिची आई थोडीशी रागावून तिला म्हणाली की तू काही काम नीट करत नाहीस, तुझ्याकडे मेंदूच नाहीये. आता सकाळची वेळ, घाई गडबड, आईची ऑफिसला जाण्याची गडबड, बाबांची ऑफिसला जाण्याची गडबड, शाळेच्या वेळा, ह्या सगळ्यामध्ये कदाचित तिच्या आईला ही सगळी कामं एकत्र झाल्यामुळे थोडीशी कंटाळली असेल, थोडी फ्रस्ट्रेट झाली असेल आणि त्यातून नकळतपणे हे वाक्य आलं असेल. आता हे वाक्य जेव्हा आईकडून आलं तेव्हा आईने
इंटेन्शन सेट केलं नव्हतं ना. आईने जाणीवपूर्वक हा विचार केला नव्हता की माझ्या मुलीला असं वाटलं पाहिजे की तिच्याकडे मेंदू नाही आणि ते तिने सत्य मानलं पाहिजे. त्या अर्थाने आई बोलली नव्हती. आईला हे म्हणायचं होतं की तुझं लक्ष नसतं काम करताना आणि त्यामुळे तुझ्या हातून काही काम नीट होत नाही. पण आईचं ते वाक्य की तुझ्याकडे मेंदूच नाही, हे वाक्य मात्र त्या मुलीने ऍज इट इज घेतलं, म्हणजे जसं आहे तसं घेतलं आणि ते शब्दशः स्वतःला लावून घेतलं. आणि त्याचा परिणाम म्हणजे ते तिने इतकं सत्य मांडलं की जेव्हा मी तिला विचारलं, जेव्हा म्हणजे कोणत्या तिसऱ्या व्यक्तीने विचारलं किती जणांकडे मेंदू आहे, तेव्हा मात्र तिच्या मनात तिने जी समजूत करून घेतली होती ती तिने हात वर न करून म्हणजे तिच्या रिस्पॉन्स मधूनही दाखवून दिली. कितीतरी वेळा कळत नकळत आपण असे काहीतरी शब्द, असे काहीतरी वाक्य सहजपणे बाहेर आणतो आणि ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचतात. पण आपल्यासाठी ते जेवढे न कळत असतात तेवढे न कळत ते त्यांच्यासाठी नसतात. कारण मुलांनी त्यांच्या ब्रेनचे दरवाजे सगळे ओपन ठेवलेले असतात. आपण जे बोलतो ते जसं आहे तसं ग्रहण करण्यासाठी शब्दशः. आणि त्या बिचाऱ्या आईला हेही माहिती नसेल की तिच्याकडून निघालेली वाक्य आणि शब्द आज तिच्या मुलीच्या पर्सनॅलिटीला कशा प्रकारे आकार देत आहेत. हा थोडा अवेअरनेस जर का आईला असता तर कदाचित जेव्हा मुलीच्या हातून ग्लास पडलं आणि फुटलं आणि सकाळची घाई गडबडीची वेळ होती तेव्हा कदाचित आईने तुला मेंदू नाही हे म्हणण्याऐवजी थोडं वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड केलं असतं. तुमचे रिस्पॉन्सेस चेक करा.